आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे भरतीची वाट बघत आहेत, जे भावी शिक्षक होणार आहेत, या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि यामध्ये जी माहिती जी देतो आहे ती अत्यंत महत्वाची माहिती आहे. आणि आपण जरी इतर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण काही ऐकलेलं असेल तरी आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून वेगवेगळा दावा केला जातो. आम्ही एवढ्या विद्यार्थ्यांचं एवढी नोंदणी केलेली आहे, मी गुगल फॉर्म टाकलेला होता आणि त्या माध्यमातून एवढ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंद केलेली आहे, त्यावरूनच मी हा कट ऑफ सांगतो आहे किंवा माहिती सांगतो आहे, असं त्या वेगवेगळ्या गोष्टींना ते वर्तवत असतात. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की 1,80,000 जरी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली जरी असेल, परंतु हा जो आकडा आहे हा आकडा त्यांच्या माध्यमातून प्रत्येकच विद्यार्थी गुगल फॉर्म भरत नाही. कारण काही जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना काही देणं घेणं गरज नसते आणि ते काही त्या ठिकाणी टाकत नाहीत माहिती. मग जे काही 150च्या वर जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना जागा जरी कितीही कमी जरी आल्यात तरी यांचं त्या ठिकाणी वर्णी लागणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण आपण जागरूक आहात, आपण सुजाण आहात, आपण सुशिक्षित आहात, आपणही याचा अभ्यास केलेला आहे. तुमच्या मित्रांच्या माध्यमातून सुद्धा आपण अभ्यास करत आहात. तुम्ही वारंवार त्यांना फोन करून विचारत आहात की माझं होईल का, माझं होईल का, गेल्या वर्षीचं काय आहे, माझं या कॅटेगरीत आहे, मी डीएड झालेलो आहे, मी बीएड झालेलो आहे, मी सीटीटी 1 पास आहे, मी 2 पास आहे, माझं एमएससी झालं आहे, माझं बीएससी झालेलं आहे. अशा विविध प्रश्न तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना विचारत असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे आणि त्यानुसारच तुम्हाला मी क्लॅरिफिकेशन करतो आहे, एक विश्लेषण देतो आहे आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला ते खरंच समजेल की नक्कीच जो कट ऑफ असेल किंवा जे मार्क्स असेल की जे डीएड आहेत किंवा बीएड झाल्यांना कशी संधी असणार आहे, हे सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलला आपण देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आवडल्यास नक्की लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला पहिल्यांदाच मी सांगतोय तुम्हाला, संधी कोणाला जास्त असणार आहे, डीएड वाल्यांना की बीएड वाल्यांना. कारण हे 1,80,000 विद्यार्थी आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे. बघा, 2,11,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेलं होतं कशासाठी, टेटसाठी. त्यापैकी 1,80,000च विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. त्यात कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे, म्हणजे 30 ते 40,000 विद्यार्थी त्यात मायनस झालेले आहेत. राहिलेले 1,80,000 विद्यार्थी, यातही 100च्या खाली 78-80,000 विद्यार्थी आहेत. 78 ते 80,000 विद्यार्थी यात 100च्या खाली विद्यार्थी आपल्या ठिकाणी आहेत. राहिलेले आहेत आता वरती जेवढे काही विद्यार्थी राहिले आहेत, 1,00,000 विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त काय स्पर्धा आहे. मग या स्पर्धा हळूहळू कमी कशी होत जाते, तर लक्षात घ्यायचं आहे डीएड आणि बीएड त्याच्यात पुन्हा त्याच्यात विश्लेषण करू की डीएड आणि बीएडचे विद्यार्थी पुन्हा वेगळे करू आपण, बरोबर. त्यात पुन्हा कॉम्पिटिशन कमी होत आहे. डीएड आणि बीएडचे विद्यार्थी जर आपण कमी केले, त्यात डीएडचे विद्यार्थी काय असणार आहे, कमी असणार आहे, आणि बीएडचे विद्यार्थी जास्त आहे. हे लक्षात घ्या. वारंवार मी सांगतो, डीएडचे विद्यार्थी कमी आहेत आणि बीएडचे विद्यार्थी जास्त आहेत. मग यांना संधी कशी आहे, तर 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता जर तुम्हाला शिकवायचं असेल तर यात डायरेक्ट स्पर्धा कशी कमी होते, बीएडच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उल्लेख काही गरज नाही, बरोबर आहे. पात्रता काय म्हणते की 1ली ते 5वी जर तुम्हाला शिकवायचं असेल तर कोण पाहिजे, तर डीएड पाहिजे, शैक्षणिक पात्रता, पदविका पाहिजे, बरोबर, डीएड पात्रता पाहिजे, आणि तुम्हाला काय पाहिजे, 12वी पास पाहिजे, आणि टीईटी पेपर 1 पास पाहिजे. हे ज्या विद्यार्थ्यांकडे असेल त्यांचा विचार कुठे केला जाणार आहे, 1ली ते 5वी करिता विचार त्यांचा केला जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. मग हे विद्यार्थी जे डीएड मधलं, हे पुन्हा काय आहे, त्यामध्ये डीएड मधलं पुन्हा त्यात काय आहे, स्पर्धा कमी होण्याचे त्या ठिकाणी संधी आहे. म्हणजे स्पर्धा पुन्हा कमी आहे, कारण जे डीएड होऊन पेपर 2 पास आहे ते पेपर 1ला त्या ठिकाणी म्हणजे 1ली ते 5वीसाठी लायबल नाहीत, असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे, बरोबर. नंतर जे 6वी ते 8वीसाठी पेपर, म्हणजे जे पेपर 1 आहे ते 6वी ते 8वीसाठी लायबल नाहीत, जे पण काय झालेलं आहे, डीएड झालेलं आहे. ही संधी 1ली ते 8वी करिता या 2 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजे कोणाला, डीएड वाल्यांना. आणि मी काल जो व्हिडिओ बनवला त्यात मी तुम्हाला सांगितलं आहे का कितीही काही जरी झालं तरी 9,000 पेक्षा जास्त जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणार आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या, जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येतात. पुन्हा 100% अनुदानित असणाऱ्या काही ज्या संस्था आहेत, ज्यात वशिला द्यावा लागत नाही, ज्यात इंटरव्ह्यू द्यावा लागत नाहीत, त्या सुद्धा या ठिकाणी येत असतात. तर त्या शाळांमध्ये 1ही रुपया न देता किंवा कुठेही इंटरव्ह्यू न देता तुम्ही त्या ठिकाणी मोफत 1ही रुपया न देता तुम्ही त्या ठिकाणी नोकरी रुजू होणार आहात किंवा तुमची निवड होणार आहे. पण कोणाला संधी आहे, डीएड वाल्यांना. आणि 9,000 ज्या जागा सांगितल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि या संधी कोणाला आहे, तर ते संधी कोणाला सांगितलं मी तुम्हाला, डीएड वाल्या विद्यार्थ्यांना संधी. मग या बीएड वाल्यांना संधी नाही का, बीएड वाल्यांना सुद्धा संधी आहे. पण जो बीएड वाला
जो बीएड वाला काय आहे, पेपर 2 पास आहे, पेपर 2 पास आहे, त्याच विद्यार्थ्याला 6वी ते 8वी साठी संधी मिळणार आहे. 6वी ते 8वी साठी काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. जर त्याचा स्कोर चांगला असेल तर 6वी 8वी साठी संधी असणार आहे. आणि मधल्या काळामध्ये मी वारंवार सांगतोय की डीएडचे विद्यार्थी कमी का आहेत, कारण 2011 पासून शेवटची बॅच भरघोस सर्व कॉलेज, जेवढे काही प्रायव्हेट कॉलेज होते, जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज होते, तेवढेही कॉलेजेस काय होते, फुल्ल होते. पण 2012 पासून याची जे काही ग्राफ आहे तो हळूहळू काय होत गेला, कमी होत गेला. आणि या माध्यमातून विद्यार्थी डीएड करण्याची संधी किंवा डीएड करण्याची जी संख्या आहे ती काय होत गेली, हळूहळू कमी होत गेली. आपण जर चेक केलं तर प्रत्येक कॉलेज, प्रत्येक सिटीमध्ये, नागपूर सारखं शहर असेल, चंद्रपूर सारखं शहर असेल, औरंगाबाद सारखं शहर असेल, त्या कॉलेज, त्या शहरामध्ये 10 ते 20 कॉलेजेस काय असायचे, डीएडचे असायचे. आज अशी कंडिशन आहे की संपूर्ण जिल्हा किंवा विभाग जरी पाहिला तर 10 ते 15 कॉलेजेस आहेत. तेव्हा एका जिल्ह्यामध्ये 15-20 राहायचे, आता संपूर्ण विभाग मिळून किंवा पूर्ण जिल्हा जर मिळून पाहिलं तर 10 ते 15 कॉलेज आपल्याला मिळतात. म्हणजे याच्यावरून समजते तुम्हाला की ही संधी जी आहे ती जास्त आहे आणि स्पर्धा मात्र काय आहे, कमी आहे. स्पर्धा कमी आहे, संधी तुम्हाला जास्त आहे, अशी तुम्हाला सांगू इच्छितो. आता त्यावरून आपण स्पष्ट करतोय बीएडच्या विद्यार्थ्यांचं. बीएडच्या विद्यार्थ्यांचा कल तेव्हाही होता आणि आजही आहे. बीएडच्या विद्यार्थ्यांचा कल तेव्हाही होता आणि आजही आहे. जेव्हा आता सीईटी जे काही बीएडची सीईटी आहे, तुम्ही जर बघितलं गेल्या 2021-22 पासून, तर याची जी अर्ज करण्याची जी संख्या आहे ती अर्ज करण्याची संख्या वारंवार वाढत आहे. आणि त्यामागचं कारण काय आहे, त्यामागचं कारण काय आहे तर 2017ची शिक्षक भरती, 2022ची शिक्षक भरती आणि 2026ला किंवा 2025ला झालेली टेट आणि 26ला होणारी हे शिक्षक भरती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास बसला की कुठेही वशिला न देता, 1 रुपयाही न भरता आपल्याला काय मिळत आहे, नोकरी मिळत आहे. म्हणून आता जे विद्यार्थी नेट सेट झालेले आहेत, जे विद्यार्थी पीएचडी करत आहेत, असे सुद्धा विद्यार्थी डीएडला ऍडमिशन केलेली आहे. अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी बीएडला ऍडमिशन केलेली आहे. हे कशामुळं, तर या शिक्षक भरतीमुळं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या संधी जी आहे ती डीएडच्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये संधी आहे. जागा सुद्धा 9,000 पेक्षा जास्त असणार आहे. खाजगीच्या ज्या जागा असणार आहे त्या जागा मात्र या सर्व बीएडच्या विद्यार्थ्यांना संधी असणार आहे. मग बीएडच्या विद्यार्थ्यांना संधी कधी असणार आहे, कोणत्या याला बीएडच्या विद्यार्थ्यांना संधी असणार आहे, तर 6वी ते पुढच्या म्हणजे 8वी पासून पुढे ज्या असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या सर्वाधिक शाळा या कोणाच्या आहेत, खाजगी आहेत. सर्वाधिक शाळा कोणाच्या आहेत, खाजगी आहेत. 6वी ते 8वी शाळा म्हणजे 8वी ते 10वी शाळा कोणाच्या आहेत, खाजगी आहेत. 11वी-12वी कॉलेजेस शाळा कोणाच्या आहेत, प्रायव्हेट आहेत. म्हणून या खाजगीमध्ये संधी कोणाला मिळणार आहे, तर बीएड वाल्यांना. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे 8वी नंतर जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर कुठेही टीईटी किंवा सीटीईटीची काय गरज नाही. पण विद्यार्थी मात्र जास्त आहे आणि यांचा विद्यार्थी जास्त, जागा कमी आणि स्पर्धा मात्र जास्त आणि त्यामुळे कट ऑफ सुद्धा जास्त असणार आहे. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. म्हणून डीएड झालेले जे विद्यार्थी आहेत, जे टीईटी पेपर 1 पास आहे, तर तुम्ही घाबरू नका, तुमचा कट ऑफ नक्की कमी येईल. कॅटेगरी कोणती जरी असली तरी कट ऑफ तुमचा कमी येणार आहे 1ली ते 5वीचा. नंतर डीएड वाले विद्यार्थी तुम्ही पेपर दोन्ही जरी पास असाल तर तुम्हाला दोन्ही इकडे संधी मिळणार आहे, 1ली ते 5वी करिता आणि 6वी ते 8वी करिता. बरोबर आहे. जे बीएड वाले विद्यार्थी आहे त्यांचं मात्र कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. जागा सुद्धा जास्त जरी असल्या तरी पण विद्यार्थ्यांना मार्क्स सुद्धा जास्त आहेत आणि विद्यार्थी बीएड झालेले सुद्धा जास्त असणार आहे, म्हणजे कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असणार आहे. आणि यामध्ये एका जागेसाठी 3, कुठे एका जागेसाठी 10 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रकार आपल्याला दिसत आहे. त्यामुळे ही स्पर्धा जास्त असणार आहे. म्हणून संधी जर कोणाला जास्त असेल तर डीएड वाल्या विद्यार्थ्यांना संधी, कारण विद्यार्थी खूप कमी आहे. आताच कुठे गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांचे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस जे डीएडचे होते ते काय होते, त्याच्या जागा रिक्त राहत होत्या. पण आज अशी कंडिशन आहे की गेल्या वर्षी सर्वच डीएड कॉलेजचे कट ऑफ सुद्धा वाढलेले आहे. जे कट ऑफ आधीचे पहिल्या फेरीचे जे कट ऑफ असायचे, जे 75, 80, 95, 90 वाला विद्यार्थी काय करायचा, डीएड करायचा. कधी 2008 मध्ये, 2006 मध्ये. आज तीच परिस्थिती आपल्याला दिसत आहे. कशामुळं, तर या पवित्र पोर्टलमुळे झालेल्या भरतीमुळे लोकांचा विश्वास बसला आणि त्यानुसार भरती होत आहे हे सुद्धा लोकांची आणि आपल्या सुद्धा विश्वास बसलेला आहे. आणि त्यानुसारच आपण आज हा व्हिडिओ बघत आहात आणि याच माध्यमातून स्पर्धा सुद्धा काय होत आहे, हळूहळू
वाढत आहे, पण 1,80,000 विद्यार्थ्यांमध्ये जर जास्तीत जास्त जर जागा आल्या तर नक्कीच बीएड वाल्यांचा सुद्धा कट ऑफ कमी येईल आणि त्यांना सुद्धा संधी काय होईल, जास्त मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. जे आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये त्या आंदोलनाला सपोर्ट करा, सोबत राहा. सर्वांनी जे काही वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत त्यांच्यासाठी सोबत राहा, कारण जागा जर वाढल्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा शिक्षक बनणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला नक्की कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.